मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि काल मी इडलीचं बॅटर भिजू घातलं होतं, तुम्हाला दाखवते कसं झालं ते। हे बघा किती स्पॉन्ज आलाय, मस्त झालं ना, शकता छान झाली आहे ना। ती असं मोबाईल मध्ये दिसायली नाही, पण चांगला स्पॉन्ज आलाय त्याला। हे बघा इथे दिसायली थोडं थोडं। पावसाने नुसतं बोर व्हायलं तर शेंगाच काढल्या फोडायला, याला पण बुर्रा येऊन चालला असा। वाळलेल्या आहेत त्या थोड्या, पण पहिलंच आलेलं आहे त्याला, म्हणजे काही काम नाही तर तेच फोडायला लागले। मग एवढेच राहिले आता। आणि आज पाऊस नाही आला तर उद्या जाईन म्हणलं वावरात कापूस याचायला। आज सकाळी बी 10-11ला मन होत होतं माझं जायचं की थोडाफार तरी व्याचा कोरडं येतं। कशाचं बाई बरं झालं नाही गेले मी, पाऊस सुरू झाला। आज तर 12-1लाच सुरू झाला। त्या आलेला जे बोंड आहे ते बी वेचून देत नाही वाटतं पाऊस यावर्षी। थोडाफार बी खर्च निघत नाही यावर्षी शेतीत लावल्याला। लगेच आला पाऊस, हे काय चालूच आहे। आवाज येतोय पावसाचा। आलूची चटणी बनवली संध्याकाळच्या जेवणासाठी। इथे थोडंसं वरण बनवलं, तर सकाळी दुपारीने बनवलेली शेंगदाण्याची चटणी आणि खाली इडलीचं बॅटर याच्यात, त्याचे डोसे बनवणार आहे आम्ही निघालो खादगावला दिवाळीसाठी। आता रस्त्यात मला बाजारात करदुडे आणि केळं पण घ्यायचे, तर रस्त्यात घेते। चला येतो। बाजारभर पसरलेली आहे, तुम्हाला दाखवते मी। सोयाबीन आणि आरुनी आम्हाला कच्चे पच्चे जाम तोडायला लावले। तिकडं महाराजांची मूर्ती खाली पूर्ण पसरलेली, पूर्ण इथून बकरी येऊन खाती। लावून घ्यावं लागन ही। आरू सरक, मी लावून घेते दरवाजा। क्या सब्जी है इसमें? चवळीच्या शेंगा चुलीत पाहिलं का मस्त निखारी कशी आहे झालीत। आणि याच्यात आमच्या काकूनी आत्ता बनवला खवा, कसा ओरिजिनल खवा आहे पाहिलं का। ते बनवतच होते मी आले तेव्हा। झाकून ठेव मांजर बिंजर येईन। कपडे धुतले आता, मोठ्या काकूचं घर आहे आणि बा इकडं ते ना मनी दाखवत तुम्हाला, दिसले हे 2 वाळत पण आले। आईला बोल ना, हा त्या बोल राहील तुला। हे पण वाळत आले। हे जे माळकरी असते ना, काकू म्हणी प्युअर माळकरी असते ना, ते गळ्यात घालते याची माळ। हे वाळल्यावर आपलं सागरगोटा टाईप कलर येतो याचा होतो। कोणी कोणी पाहिलेलं हे झाड मला कमेंट मध्ये कळवा। छान आहे ना। ज्वारी आली उगून आणि इकडं गहू टाकायचा आहे म्हणे काकू। आणि तिकडं 3 नंबरच्या काकूची त्यांची मेथी आली उगून, मस्त आहे ना। आणि इथं लिंबाचं झाड आहे बघा, लिंब खाली पण पडलेले, छान आहे ना। मस्त लिंब पिकलेत त्याला, जाम पण पिकले इकडे। जांबाला भरपूर जाम आहे त्याला, तेव्हा चिखलात जायचं जीवावर आलं मला। भरपूर जाम आहे त्याला, लिंब पण भरपूर आहे लिंबाला। 2-3 घ्यावा का लिंब, चिखलातच जीवार येतं मला। पाणी वाचवा सिस्टीम पाहिली काकूची, पत्रातून पाणी गळून ड्राम भरलाय। तूर मस्त आली, एकदम तूर भारी आली। आमची अशीच झाली, काय काय पाण्याने लागायली। पण आता टोमॅटोचे रोपटे पाहिजे केवढे उगून आले। हे बघा तुरीला मस्त फुलं धरली। आता शेंगा लागन। पांढरी तूर जरा उशिरा येते, लाल तूर जरा लवकर येते, पण मस्त आलेत ना फुलं। इकडं बी छान झाली आहे, भरली। आता हे अशी धुवून काढते बो या बकेटीत। हे खूप जुनं बांबूचं झाड होतं, ज्यावेळेस इथं पांदी होती त्या तिथं पांदी होती लगे, तर ह्याचं आहे ना लगे एवढं मोठं बेट होतं, पण आता छोटंच झालं ते। झालं बाजार
मला तेच निरप लागला बाजाराला जायले म्हणून मग आले वहिनीच्याकडं. मग म्हणलं आता वहिनीच्याकडं मग तिकडं. बाप्पू दिसले आता बोलले बाप्पू मला. बकऱ्या मस्त चरायला इथं. गौरी आली गौरी. आले थैली घेऊन. काय थैलीत काही नाही का? काय गौरी पप्पा आलेले दिसले काय? ही लहान आहे बहिणीची मुलगी आहे. खरवस. हा बी फ्रेश फ्रेश खाऊ खावा. बापरे फ्रेश खाव्याची टेस्ट अशी नाही लागत मार्केट मधल्या खाव्याची. हा याची जास्त भारी आहे. हा आजच सुबक गिराईक लागलं त्यांना खव्याचं. नाही तर मीच नेला असता का कोण. एवढा फ्रेश खवा सोडलाच नसता. एक काम करते उलथनच घेते. हे पा लुक ॲट द ब्युटी. या आल्या आता इकडून. मी तेच म्हणलं व ते बसेल. यार चिवडा खाय चल. चिवडा खाय. खाओ खाओ. याच्यात सोयाबीनची डाळ आहे खायला लागली पिल्ले. नकटे. हे बघा बहिणीच्या मुलीच ते बघा डोक्याला बघू शकता तुम्ही किती एकदम साल्ट निघालं पूर्ण डोक्याचं. आणि तिला बोलल्यामुळं ना मला थोडी बिऊ लागली. खाली मुंडकं घालून बसली. ते बघा तिच्या कपाळाला चेहरा डोळे बघू शकता. चला आता जेवण वगैरे झाले आमचे. मस्तपैकी वरण पोळी खाल्ली. आणि एक शेंगा दाखवत तुम्हाला. मला दिसल्या कुंताला म्हणलं कशा शेंगा आहे. ती म्हणती आबाईच्या शेंगा आहे. 2-3 किती ग पण कमी आहेत. हे भाषा आबाईच्या शेंगा म्हणते याला. आणि याची तिने सांगितलं की आपण वाटप कसं करतो मटणाला तसं करून याची भाजी करते म्हणून. चवळीच्या आहे त्यात काही. आणि ह्या पण आहे 5-6 आहे. मी घेऊन जाते कोणता आता या शेंगा. तू सांगितलं ती भाजी ना ते एक्साइटमेंट झाली मला. ती भाजी करून पाहिजे आता. मीच करून पाहते आता. प्राची पिशवीत घे आपल्या या शेंगा. मस्त छान भाजी होती म्हणून लागली याची. करून पाहते. उकडा लागतं का? आणि मग मसाला करून बनवायची. ते पाणी टाकून द्यायचं. उकडलेलं नाही घ्यायचं भाजीत. बर. आणि फटाके दिवाळी झाली तरी सांभाळून फोडा. फटाक्याचा दुष्परिणाम आमच्या इथं झाला. आमच्या 2 लेकरांचे चेहरे झाले. तुम्हाला दाखवते मी. इकडे हिचं काय नाव आहे? श्रेया. इकडे तू श्रेया घोषाल. ए श्रेया घोषाल इकडे. एक श्रेया आहे आणि एक भक्ती आहे. या असं कारनामा केला दिसला का? नेमकं आलं मावशीची. तो मावशी शाळेतच राहते. यार बाई झोपली होती रस्त्याने. आता उठली. चला आता जातो. चहा पाणी पितो. करदुड्या सुपाऱ्या देतो. आणि मग घरी जातो. बनवायचे सुलखंड केवढं मोठं आहे. इथं शाळा पावसाने वल्ल होऊन जीर्ण झाली जसं काय. तर हा मावशीची तिला चिवडा आहे. मग चालली तर खिचडी बनवण्याची तयारी. ही साडी ना मावशीची इथली आहे. आणि ही माझ्या लहान काकूची इथली आहे. आणि ही माझीच आहे. आणि 2 काकूनी पैसे दिले साडीचे. बाकीच्यांनी साडी नेसवली. छान आहे ना साड्या पण छान आहे. आता इथं एक भाऊ राहतो मोठा. त्याच्याकडे खिचडी बनवणं झालं की तापाताप जाऊन येतो. कारण तो पण रात्रीच घरी राहतो. दिवसभर काही भेटत नाही. त्याच्यामुळे आता त्याच्याकडून पण जाऊन येतो. खिचडी बनवते एकदा. आणि फटाके फोडताना ना एकदम काळजी घेऊन फोडा. आता दिवाळी संपली तरी लेकरांकडे ना फटाके उरलेले आहेत.
आपण पण थोडंसं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. हा बेटा थांब देते. प्राची एकदा हिला साखर ती बरं तेच म्हणत राहील. काय साखर खायचं येड लागलं काय माहिती. अशी साखर घेते प्लेटीत एक एक बोट चाटून चाटून खाती आरू आमची. आणि बहिणींच्या लेकरांनी काय केलं माहितीये का, मग पाहुणे झालं जरा, त्यांनी काय केलं पूर्ण फटाक्यातलं ते हे नसतं का बारूद, ते काढून घेतलं एका याच्यामध्ये आपल्या माचीस बॉक्स मध्ये. आणि दोघांनी काय केलं त्याला हे लावलं म्हणजे आकाडी हे केली. दोनदा लागली नाही वाटतं त्यांच्याकडून. तिसऱ्यांदा परत बहिणीच्या मुलीने ट्राय केलं, मग तवा लागली काय कोण. आणि ते काय लहान लेकरं कोण लागत नाही कोण लागत नाही असं चेहरा खाली करून त्याला पाहत असते. तर ते असं काय ते बम उडाल्यासारखं उडालं. तर फक्त हा डोळा रिकामा आहे बहिणीच्या मुलाचा, बाकी सगळी अशी स्किन ब्लॅक झाली फोटोवर पाहिली मी. आणि लहान्या बहिणीच्या मुलीची पण पूर्ण हे कपाळ आणि डोळा आणि तो असं पूर्ण एकदम हे झालं, असं सुजल्यासारखं झालं. इथं नाक हा इतका भाग चांगला आहे पोषण तिचा पण, हा पोषण हा झाला. इथं पण गल्लीत लेकरं फटाके पडायले ना, मी त्यासाठी सारखं म्हणत असते की तुम्ही ना असे कोणाच्या अंगावर नका फेकू फटाके बॉम्ब, असे खाली व्यवस्थित लावा लेकरांना. त्याच्यामुळे मी ओरडत असते गल्लीत पण नेहमी असं फटाक्याने कांड होतं बघा. ती थोडीशी शूट पण घेतलेली आहे मी या आधी ॲड करून किंवा नंतर ॲड करून. ते बघा तुम्ही तिचा चेहरा कसा झालाय असा. मी तिला गेल्या गेल्या म्हणले अगं बाई म्हणलं लेकी जाते तू असं काय केलं म्हटलं, जाळून घेतलं म्हणलं, तुम्हाला कळलं नाही का म्हणलं. लागली रडाला. त्याला तरी काय माहिती, लेकरायला माहीत असतात कुठं तसं केलं असतं का. झालं त्यांच्याकडून चुकीने ते आता. मग बहिणी त्याला राहिल्या असत्या, मग कुठं राहिल्या त्या, मग 5लाच सकाळी 5लाच उठून चालले गेली मग बहीण. आणि एक आता आमच्या आधी तिला निरोप द्यायला मग आम्ही इकडं आलो, असं झालं. मग चंदनझिऱ्यात आम्ही येऊ लागलो, मावशीची थांबलो. येताना आमची पण गाडी रामतीर्थ जे जालन्यातले त्यांना माहिती पहा, रामतीर्थाच्या तिथं पंक्चर झाली. तर ते आम्हाला पण अर्धा घंटा लागला पंक्चर काढायला. मग घरी आलो. सकाळी जाताना आम्हाला पण एका रिक्षावाल्याने काय केलं, असं असं साईडला केलं, डायरेक्ट आमची गाडी चिखलात. ते तरी बरं झालं अशी गाडी झाली ना, मी डायरेक्ट पिशवी घेऊन साईडला जाऊनच उभा राहिले. इतकी आल्हादी उतरली म्हणजे मी त्या गाडीहून. असं झालं आमच्यासोबत पण थोडंसं कांड होता राहिलं. हां असं काही झालं. तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फटाके वगैरे जरा सांभाळून फोडा, काळजी घ्या. आता भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.